ब्रह्मदेवाने मरीचीला 25,000 श्लोकांचे पुराण सांगितले, ते ब्रह्मपुराण. ते लिहून वैशाख पौर्णिमेस दान करावे. पद्मपुराण 12,000 श्लोकांचे आहे, ते लिहून ज्येष्ठ गायीसह दान करावे. पराशर वैष्णव पुराण सांगितले, त्याचे 12,000 कल्प 23,000 श्लोक आहेत. आषाढ पौर्णिमेचा यान दान करणारे विष्णुलोकात जातो. वायुपुराणात 14,000 श्लोक आहेत, ते लिहून श्रावण पौर्णिमेस गुळ व गाय यांसह दान करावे. भागवत पुराण भाद्रपद पौर्णिमेस सोन्याच्या सिंहासनाचं दान द्यावे. दारपुराणाचे 25,000 श्लोक आहेत, ते लिहून अश्विन पौर्णिमेस दान केल्यास सिद्धी प्राप्त होतात. मार्कंडेय पुराण 9,000 श्लोकांचे असून त्याचे दान कार्तिकी पौर्णिमेला करावे. अग्निपुराणाचे 12,000 श्लोक असून त्याचे दान मार्गशीर्ष पौर्णिमेस द्यावे. भविष्यपुराण 14,000 श्लोकांचे, ते लिहून पौष पौर्णिमेस दान करावे. 18,000 श्लोकांचे ब्रह्मप्रवैत पुराण माघ पौर्णिमेस दान करावे. लिंग पुराण 11,000 श्लोकांचे, त्याचे दान फाल्गुन पौर्णिमेस तिळासह द्यावे. वराह पुराण 24,000 श्लोकांचे आहे, गरुड पुराण चैत्र पौर्णिमेस दान करावे. स्कंद पुराण 84,000 श्लोकांचे आहे, त्याचे दान केल्यास दान कल्पांत करावे. वामन पुराण 10,000 श्लोकांचे आहे, त्याचे दान करता शरद कालात व विषुव दिनास करावे. 21 सप्टेंबर. कुर्मा पुराण 8,000 श्लोकांचे आहे, त्याचे दान सुवर्ण कासवासह करावे. मत्स्य पुराण 13,000 श्लोकांचे आहे, त्याचे दान विषुव दिनास करावे. 21 मार्च 21 सप्टेंबर. 8,000 श्लोकांचे गरुड पुराण सुवर्ण हंसासह द्यावे. 12,000 श्लोकांचे ब्रह्मांड पुराण पर्व समाप्तीच्या वेळी दान द्यावे. वस्त्र गंध आदींनी विद्वानांचे पूजन करून खिरीचे भोजन द्यावे. महाभारत कथा करावी. कथा संपेल तेव्हा वाचणारा व ग्रंथ यांची पूजा करावी. ग्रंथ शुभ स्थानी ठेवून त्यावर रेशमी वस्त्र घालावे. त्याचे व नरनारायणाची पूजा करावी. गाय, जमिनी, अन्न, सोने इत्यादी दान द्यावी. महादान म्हणून किंमत रत्ने द्यावी. सर्वप्रथम श्रोत्यांचे पूजन करावे. इतिहास पुराण ग्रंथाचे दान व पूजा करणारा आयुष्य, आरोग्य, स्वर्ग, मोक्ष हे सर्व प्राप्त करतो. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. हे लाईव्हचा वॉच टाईम माझ्या ह्याच्यात यूट्यूबला धरत नाही आहे असं मी ऐकतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोक पोचवलात, बघितलं तर तो माझ्या चॅनलसाठी फायदेशीर आहे, म्हणून ही विनंती आहे. तरी आपलं लाईव्ह चालू राहील, पण ते जास्तीत पोचवलं तर जास्त फायदा होईल चॅनलला.